तिने 166 ऑलरेडी पाणी सुरू झालेलं आहे. पण MSCBचे जे कनेक्शन द्यायचे बाकी आहेत ते जर दिले गेले तर 300च्या वरती पूर्ण दिसतील. म्हणजे ते MSCB एकूण किती योजना आहेत म्हणजे किती? तरी 800च्या आसपास होतं. तो विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदारात आज तक्रार करताना दिसते. पुन्हा निधीच मिळाला नाही, डीपीडी सुद्धा कमी निधी मिळाला असे भाव केला घालावा असा एक आरोप केला. हे बघा तिथे तर आम्ही आकडा दाखवलाय, पण त्यांचा गैरसमज असा झाला ते फक्त नगरपालिकेचाच हिशोब सांगत होते की तुम्ही मला नगरपालिकेमध्ये 7 कोटी दिले. पण त्यांना हे माहिती आहे की नगरपालिकेला 7 कोटी दिले तर MSCBच्या ट्रान्सफॉर्मर करता 1 कोटी दिले ते हिशोबात पकडायला तयार नाही. शाळा खोल्यांना पैसे दिले ते हिशोबात पकडायला तयार नाही. त्यांना 2 फायर फायटरच्या गाड्या दिल्या 2 कोटी रुपये ते पकडायला तयार नाही. त्याच्यानंतर समाज मंदिरांकरता पैसे दिले त्याच्याकरता ते पकडायला तयार नाही. दलित वस्तीमध्ये पैसे दिले ते लक्षामध्ये घ्यायला तयार नाही. असा टोटल जरा ढोबळ आकडा काढला तर प्रत्येक आमदाराला 15 कोटीच्या वरती पैसे मिळालेले आहे. आणि मला तरी असं वाटतं की ते कधी हिशोब चेक करू शकतात, कारण की खुलं किताब आहे, ते काही लपवू शकत नाही आपण. पण हेड वेगळे वेगळे असल्यामुळे त्यांनी फक्त त्यांचा इंटरेस्ट चाळीसगाव नगरपालिकेच्या कामापुरता असल्यामुळे त्यांनी चाळीसगावला 7 कोटीच मिळाले हा त्याचा जो गैरसमज होतो त्यांच्या लक्षात आलेला आहे. आरोप केला होता. नाही मुंडे दादा बोलले होते. नशिराबाद येथील शालेय पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर आढळलेला आहे कुपोषित आहारामध्ये नशिराबाद या ठिकाणी. मला माहित नाही असं असेल तर चौकशी करू आणि तसं असेल तर कारवाई करू. शहरातल्या रस्त्यांचाही विषय बराच गाजला. महापालिका जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे जी रस्ते झालेले आहेत बऱ्यापैकी रस्ते या पावसामुळे खराब झाले, त्याची गुणवत्ता टिकवण्यात ठेकेदारांना पैसे आले, काही चौकशी होईल, कारवाई निश्चित होईल का? हे बघा खड्डेच्या बाबतीमध्ये राजू मामांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्याकरता टेंडर कॉल करावा असे आयुक्तांना आदेश दिलेले आहेत. खरं म्हणाले तर महानगरपालिका ते स्वायत्त संस्था आहे, या बारक्या ज्या समस्या आहेत, लाईट बसले नाही, खड्डे वळले आहे, हे त्यांनी स्थानिक सोडल्या पाहिजे होत्या. त्या पद्धतीने आपण आयुक्ताला तंबी दिलेली आहे आणि ते 2 दिवसात काम सुरू करण्यात त्यांनी आश्वासन दिलं आहे. हो आतापर्यंत सातत्याने पाहतोय पालिकेवरती अंकुश खूप नागरिकांची तक्रारी त्यांच्यावरती अंकुश असलं तर बघायला मिळत नाही. जर असं असेल तर 2-4 दिवसात मी स्वतः आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेईन आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर सूचना देऊन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. रस्त्यांच्या संदर्भात ज्या काही तक्रारी होत्या, आता राजूमामांनी ज्या तक्रारी केल्या ती बहुतांश रस्ते 6 महिन्यापूर्वी बनलेले आहेत, काही वर्षभराच्या आतच झालेले आहेत, तेवढ्यातच ते खराब झाले. ठेकेदारांवरती जबाबदारी निश्चिती संदर्भात काही पाऊल उचललं त्यांनी काही एरियातले बोलले, आपण ऐकलं असेल तर खड्डे पडले काही एरियात. आता ते कॉलन्यांमधले सांगितले, रस्त्यांमधले सांगितले, पण आता स्पेसिफिक किती ठिकाणी आहे हे बघावं लागेल. आलं का लक्षामध्ये? भाऊ धरणगावमध्ये पाण्याची समस्या आहे की लोकांना 15-15 दिवस पाणी मिळत नाही, दररोज पाणी मिळतं. धरणगावमध्ये आता जवळपास 7-8 दिवसामध्ये पाणी मिळत आहे आणि आपल्याला माहिती असेल की येणारं जे गाळ आहे याला फिल्टर करायला जी वेळ लागते ती थोडी जास्त प्रमाणात लागते ह्या दिवसात. कारण की फिल्टर जे रेग्युलर पाणी असतं त्याला फिल्टराचं प्रमाण फार जोरात असतं, म्हणजे पाणी बाहेर यायचं. पण आमचं जे पाणी आहे ते पूर्ण तापीमधून येतं आणि पूर्ण गाळयुक्त येतं. त्याच्यामध्ये फिल्टर आमचं पाणी कमी होतं आहे. ते कमी होत असल्यामुळे टाक्या भरायला वेळ लागतोय आणि टाकी भरायला वेळ लागत असल्यामुळे साहजिक आहे लोकांपर्यंत पाणी आमचं थोडं उशिरा पोहोचतंय, हे सत्य आहे. हो अद्यापही टँकर सुरू आहे जिल्ह्यामध्ये 55हून अधिक टँकर एवढे नाही आहे आता फक्त चाळीसगाव तालुक्यात टँकर सुरू आहे. भाऊ बायपास संदर्भात तुम्ही जेव्हा मिटिंग घेता तेव्हा नईवाले सांगतात की 6 महिन्यात बायपास पूर्ण होईल आणि जेव्हा रस्ता सुरक्षा समितीची मिटिंग झाली कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा त्यांनी म्हटले की 1 वर्षानंतर तो रस्ता पूर्ण होईल. तर दोघांमध्ये अशी भूमिका का बदलतात, नेमकं केव्हा वळाले? नाही आता आपण आजच तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या अधिकाऱ्यांना आपण बोलवलं आणि PWD कडे तो रस्ता वर्ग करावा अशा पद्धती सगळ्या आमदारांची आता जवळपास मागणी आलेली आहे आणि आम्ही त्या प्रोसेसला आता मागे लागणार आहोत. कारण ही जुनी मागणी आहे आणि मला तरी असं वाटतं त्याच्याशिवाय हा पर्याय होऊ शकत नाही. कारण की हा कायम भेडसवणारा प्रश्न म्हणजे अंबिका माता मंदिरापासून तो पाळधीपर्यंत ही मला तरी असं वाटतं की आम्ही ती कारवाई करू लवकरात लवकर. भाऊ आढावात येथील दूषित पाण्यामुळे 3 बालकांचा मृत्यू झालाय. एकाच परिवारातले 3 बालक आहेत. कुठे? आढावामध्ये कमळगाव म्हणून आहे. दूषित पाणी या विषयाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदने त्या ठिकाणी भेट दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली. उसमें दूषित पाणी जो कंटेनरमध्ये होता त्या कंटेनरमध्ये ते वापरण्यास म्हणजे पिण्यासाठी अयोग्य म्हणून त्याचे रिपोर्ट आलेला आहे. परंतु त्या गावकरी आणि त्या लोकांच्या पण स्वतः जो बाकी म्हणजे परिवारजन आहे त्यांचं म्हणणं आहे की तिथून ते पाणी घेत नाही होते.
बोरवेलमध्ये जो पाणी आहे ते दूषित नाही आहे आणि बाकी जो गावामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी ते शेतात राहत होते तो त्यांचा जो जलस्रोत आहे ते दूषित नाही होता. या संदर्भात पोलीस विभागाला पण त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. पेस्टिसाइड पॉइझनिंगच्या केस आहे की नाही त्या गोष्टीची एक बार तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी काही मीट कन्झम्पशन पण केला होता असं पण प्राथमिक माहिती प्राप्त आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अजून फायनल होऊन आलेला नाही आहे, तो आपल्याला अजून कन्क्लुसिव्हली माहीत नाही आहे. परंतु त्या भागात पूर्ण कंटेनमेंट मेजर्स मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, SP साहेब आणि त्यांच्या अधीन असलेले सर्व अधिकारी असतील, सर्वांनी योग्यता त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. परंतु याच्या जडपर्यंत बिकॉज कॉलेरामध्ये आजच्या डेटमध्ये या डायरियामुळे डेथ झाला ते अगदी WHO पर्यंत त्याची म्हणजे हे होतो म्हणजे तपास होतो. तर याच्याबद्दल ऑलरेडी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः DHO सगळेजण ऑलरेडी तपासणी याबद्दल केलेलं आहे. वाळू चोरीचा एक मुद्दा परत समोर आला. लोकमतने पण बातमी त्या संदर्भात छापलेली आहे. मोठ्या प्रमाणावर वाळू साचू आहे, विशेष करून रात्रीच्या वेळी. आणि मागच्या काळामध्ये आता कलेक्टरांनी आपल्या समोर त्या ठिकाणी निवेदन केलं, जवळपास 1000 वाहनांवर मागच्या काळामध्ये कारवाई झाली आणि लोकमतनी ते वृत्तपत्रामध्ये बातमी दिलेली आहे. त्या आधारावर त्यांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. वाळू चोरी हा फार मोठा रोग आहे, तो आपल्या जिल्ह्यापुरता नाही, तो पूर्ण महाराष्ट्रापुरता तो रोग आहे. त्याच्यामुळे घरांच्या संदर्भामध्ये आमदार साहेबांनी किशोरांनी प्रश्न उपस्थित केलेला होता. अतिक्रमित घर नियमन खोल करण्याच्या संदर्भात शासन आदेशाच्या संदर्भात त्याच्यामध्ये असं आहे की अतिक्रमित घरामध्ये जर कधी आपल्याला करायचं असेल तर त्याच्याकरता मोजणीचे पैसे कोणी भरावे. हा जो एक त्रांगडा होता तर त्याच्यामध्ये 2 मार्ग निघालेले आहेत. त्याच्यामध्ये नगरपालिकेने तर पैसे भरले. त्याचं उदाहरण पण आम्ही सांगितलं की धरणगाव नगरपालिकेने आम्ही 18 लाख रुपये भरले आणि आता 1700 लोकांना आम्ही 2-3 दिवसामध्ये त्यांच्या नावाचे उतारे देतोय की जे 50-50 वर्षापासून त्यांच्या घरामध्ये राहत होते पण घर त्यांच्या नावावर नव्हतं. तर आपण स्वतः लक्ष घालून स्वतः मोजणीच्या ठिकाणी थांबून 1700 लोकांची घरं नावावर केलेली आहेत आणि आता सामूहिकरित्या कलेक्टर साहेबांनी पालकमंत्री म्हणून त्यावेळेस जिल्ह्याभरातल्या किंवा आपण सगळ्या सीओना आदेश केले. आपण तिथे होतात ना, आपण ऐकलं तिथे आपण सगळ्यांना आदेश केले की ज्या नगरपालिकेची परिस्थिती आहे त्यांनी जर हे पैसे भरले तर आता मोजणी करता सुद्धा यंत्रसामुग्री आपल्याकडे आहे. आता मॅन्युअल मोजणी करण्याची पाहिजे देखभालाची गरज राहिलेली नाही आहे. याच्याकरता आपण यंत्र DPP सुद्धा घेतले तर लवकरात लवकर मोजणी होऊ शकते आणि ज्याला उतारा त्याच्या नावावर मिळू शकतो. रेतीच्या संदर्भामध्ये आता जिल्हाधिकारी महोदयांनी भाषणात सांगितलं की पुरेसं सुरक्षा नसल्यामुळे कर्मचारी नकार. आपण त्याच्याकरता सुरक्षा बल जे आहे महाराष्ट्र सिक्युरिटी बल MSF तर त्याच्याकडे आपण प्रस्ताव पाठवला होता मागे की पोलीस बल आम्हाला कमी आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही बळ द्या आणि त्याच्याकरता आपण प्रस्ताव पाठवला आहे. त्याच्याकरता आता पैसे भरून आपण ते बळ मागवतो आहे. आता शासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे, लवकरात लवकर येईल अशी आमची खात्री आहे. तरी मागे ज्यावेळेस घटना घडल्या आमच्या प्रांतावर अटॅक झाला, आमच्या तहसीलदारावर अटॅक झाला, आमच्या RDC वर अटॅक झाला, त्यावेळेसच आम्ही हा प्रस्ताव पाठवला. ज्या तुलनेत वाळू उचलली जाते त्या तुलनेत तेवढी कारवाई होत नाही, त्याच्यामुळे प्रशासन नाही मी एक गोष्टी सांगतो. वाळू आपल्याकडे 118 घाटमध्ये वाळू उपलब्ध आहे. म्हणजे काही गाळ मिश्रित आहे काही ऍक्च्युअल त्याच्यामध्ये युजफुल वाळू 39 घाटमध्ये आहे. आपण ज्यावेळी निलामी वगैरे काढलं होतं आणि आपण डिपो सुरू करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि जो मिळाला पण फिर गावांनी याच्यामध्ये हे केला. घाट प्रोटेक्शनची जो जबाबदारी आहे ते गाव दक्षता समितीची आहे. परंतु गाव दक्षता समिती त्याच्यामध्ये काही गाव अत्यंत चांगलं काम करतात, म्हणजे काही गाव याच्यामध्ये अत्यंत चांगलं काम करत आहे. महापर तुम्ही बघू शकतो की ढेक वाळू पडलेला आहे आणि एक बी माणूस त्या ठिकाणी हिंमत करत नाही त्या ठिकाणी जाण्यासाठी. परंतु याच्यामध्ये मूळ प्रश्न हे झालेला आहे की वाळू उपसा करण्यासाठी नेमकी म्हणजे एक म्हणजे अधिकृतपणे आपण कसं हेल्प करू. एक गोष्टी मी तुम्हाला आकडे सहित दाखवू शकतो की तुम्ही 2009 पासून आपल्याकडे आकडे आहेत. कारवाई जो म्हणजे मागच्या 1 वर्षात झाली त्याची जो संख्यात्मक वाढ आहे 0856 जो आपला हेड आहे त्याच्यामध्ये वाढ आहे. त्याच्यामध्ये 156% वाढ झालेली आहे मागच्या तुलनेने. निलामी आपण लावलेले लोकांवर म्हणजे जो प्रिव्हेंटिव्ह केसेस जो आपण करतो ते केलेलं आहे. गुन्हा दाखलांची संख्यामध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. MPDAचे केसेसमध्ये वाढ झालेली आहे. अगर आपण म्हणतो की कारवाई होत नाही, अगर आपलं अपेक्षा आहे की प्रत्येक ट्रॅक्टर मागे गाडी पळायला पाहिजे आणि त्या प्रकारे कारवाई करायला पाहिजे, त्याच्यासाठी एक लॉजिस्टिकल यंत्रणा जो पाहिजे. जळगाव शहरात येण्यासाठी आय थिंक 34 रस्ते आहेत, तर 34 चेकपोस्ट इंटू 5 एवढा फोर्स आपल्याला लागणार आहे. हा प्रश्न हे आहे की एवढा फोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे का, 34 चेकपोस्ट लावायचे आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आला बसवलेला आहे. आज के डेट मध्ये तुम्ही गोष्टी बघा की एक माणूस वर 3-3 वेळा कारवाई झाली.
काय काय लोक म्हणजे लोकांच्या म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामध्ये. एवढा कारवाई करून पण लोक थांबत नाही. त्याच्या म्हणजे एक वेगळा म्हणजे एक हे आहे, परंतु फिर भी कारवाईमध्ये आपण अजिबात म्हणू शकत नाही. आणि याबद्दलचे आढावा म्हणजे असं नाही की हे फक्त लोकल लेवलच्या विषय, राज्य स्तरावर पण आढावा होतो. त्यावेळेस पण ते म्हणजे सगळे वरिष्ठ अधिकारी पण तुम्ही पण ज्या वेळी ह्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिला, आपण पण त्यांच्याशी बोलले, त्यांनी पण समाधान व्यक्त केलं की हे झाले. आणि 7 अधिकारीवर हल्ला झालेला आहे, म्हणजे 7 क्लास 1 अधिकारीवर हल्ला झालेला आहे. आता तो पण एक मोठा प्रश्न आहे की राज्यभर पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी स्वच्छतेचा आणि प्रश्न निर्माण झालेला आहे, अनेक कचरा ठिकाणी झालेला आहे. त्यासाठी स्वच्छता मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री म्हणून आपण काय नियोजन असेल राज्यामध्ये, कारण विदर्भ, मराठवाडा, पुणे साईड, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सर्वदूर पाऊस चालू आहे, आपलं काय नियोजन नेमकं नक्की बोलायचं? पण नगरपालिका आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये जी तफावत आहे, त्याच्यामध्ये नगरपालिकेला आपण ज्या ज्या ठिकाणी आता काल परवाकडे आम्ही पूर्ण महाराष्ट्राची स्वच्छतेच्या माध्यमातून बैठक घेतली. गाव तिथे गाडी, गाव तिथे कचरा विलगीकरण आणि गाव तिथे सुका कचरा आणि ओला कचरा याच्या बाबतीमध्ये आपण नियोजन केले आणि 22,000 वाहनं ही महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देणार आहोत. हा जरी कार्यकाळ फार लांबचा असला तरी पुढच्या काळामध्ये स्वच्छतेकरता जे महत्त्व आहे, आता ODF प्लसची गावांची आम्ही मागच्या काळामध्ये माहिती घेतली, आता ही बैठक घेतली. अजूनही 1,000 गावं अशी आहेत त्या गावांमध्ये ODF प्लस करण्याकरता आमचे बरेच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे अजूनही आपण उघड्यावर जी स्वच्छामध्ये लोक बसत आहेत ती जनजागृती इतकी केल्यावर सुद्धा बऱ्याच गावांमध्ये अजून आम्ही सक्सेस झालेलो नाही आहे. मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की पाणी पुरवठा योजनेच्या बाबतीमध्ये जो आपण आता विषय काढला तो याच्याशी निगडीत येतो. आपण 18% लोक फक्त नळाच्याद्वारे पाणी पित होतो, आज परिस्थिती अशी होती. आता आपण कुठे 82% आतापर्यंत नळ कनेक्शन देऊ शकतो राज्यामध्ये. तर त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, विलगीकरण या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर सार्वजनिक शौचालय वापर करणे. आम्ही सार्वजनिक शौचालय प्रत्येक गावाला देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा वापर जो केला गेला पाहिजे तो काही प्रमाणामध्ये केला जात नाही. त्याच्यामध्ये जनजागृती करणे, गाव पातळीवर आता आम्ही DGPR करताना या ठिकाणी त्या जागृतीचे सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण आम्ही किती म्हटलं तर तुम्ही थुंकू नये, तिथे जर लोक थुंकत असतील तर तिथे गुलाबराव पाटील पण कोणीच काही करू शकणार नाही. त्यामुळे जनतेची सुद्धा साथ स्वच्छतेकरता पाहिजे. जिथे कचरा टाकू नये तिथेच जर कचरा टाकला जात असेल तर त्याला लोकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. हो, माझा प्रश्न आहे. हो, एक प्रश्न आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन धान्य मिळायला खूप अडचण येत आहे. सर्व्हर डाऊनचं कारण सांगितलं जात आहे आणि रेशन धान्य मिळत नाही. इंटरनेट फॅसिलिटीमुळे बऱ्याच ग्रामीण भागात नाही, याच्यामध्ये त्यांच्या काहीतरी अपडेटचा विषय होता. ते अपडेट प्रकरण चालू होता. त्याबद्दल ऑलरेडी दुकानदाराला माहिती दिली होती की सगळे गावकरीला माहिती द्या की 2 दिवसची ही अडचण राहणार आहे आणि त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं. आणि सर्व्हर माझ्या माहितीनुसार आता ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि अगर नाही झालं असेल तर मी पण DSOला विचारून खात्री करतो. या विषयाची पूर्व कल्पना दिली होती की आपण अपडेट करतो काहीतरी सॉफ्टवेअर अपडेटमध्ये ते झालं. आणि आपला एक चांगला विषय झालाय की शहीद जवानाच्या बाबतीमध्ये जे पुण्यामध्ये आपण केलं होतं त्याचप्रमाणे आपण आता जळगावमध्ये सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे शहीद जवान झाले तिथे आपण स्मारक करण्याचं जळगाव जिल्ह्यामध्ये काम करणार आहोत. हो, माझा प्रश्न आहे. आसोद्याला बहिणाबाईंचं स्मारक गेले 10 वर्ष झाले पण अजून पूर्ण झालेलं नाही. सुरू आहे आता काम. त्याला काय झालं की मागच्या काळामध्ये DPTC मधून पैसे दिले गेले होते, राज्य शासनाकडनं त्याला पैसे मिळाले नव्हते. राज्य शासनाकडून यावेळेस त्याला 10 कोटी मिळाले, काम चालू आहे. आणि आता बहिणाबाईच्या पुतळ्याचं काम सुद्धा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सुरू झालं, ते पण सुरू झालंय, दरागावला सुरू झालंय. दुसरा अजून एक प्रश्न आहे माझा की तालुका स्तरावर क्रीडा संकुल व्हावे असं आपलं शासनाचं धोरण आहे, परंतु तालुका क्रीडा संकुल जे आहेत वेगवेगळ्या त्यांनाही पैसे आलेले. मागच्या काळामध्ये अपूर्ण अवस्थेत जे संकुल होते प्रत्येकाला 2.5 कोटी रुपये शासनाने सरसकट दिले आहे, त्यांची कामं सुरू झालेली. 10 वर्ष झाले आता सुरू झाली. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये जे पोर्टल सुरू आहे